हाय फॅमिली, मी अंकिता. कालचा मस्त सुंदर दिवस होता आणि तो माझ्या मैत्रिणीसोबत पण. ओळखा पाहू मी कुठे आलेली आहे, लगेच ओळखा. कारण हे खूप सुंदर मुखरी गणपतीचं मंदिर आहे. तर तिथे उत्सव होता, त्यानिमित्ताने आम्ही दोघीजणी देवळात गेलो होतो. छान दर्शन वगैरे झालं आणि फोटो तर काय झालेच पाहिजे. त्याच्यानंतर परत आम्ही निघालो देवीजवळ. कारण खूप सुंदर देवी सजवलेली. ही तर तुम्ही ओळखतच असणार देवीला. हे आहे भगवती आई एकविरा भगवती मंदिर. खूप छान रांगोळी वगैरे काढलेली. असं वाटत होतं की देवीला बघतच राहावं. आणि इथे मला खास आमंत्रण होतं, ते पण दर्शनाच्या मैत्रिणीचं. तर एवढं छान कोणी आमंत्रण केलं आणि आपण जायचं नाही असं थोडी. तिच्याकडे गेले, मस्तपैकी प्रसाद दिला मला वाटीत आणि खूप मस्तच होता तो प्रसाद. खूप छान लागला. मग तिच्या घरात पण छान सुंदर देवी वगैरे सजवलेली आणि खूप छान मंदिर वगैरे मला खूप आवडलं. आणि हीच ती तिची मैत्रीण. खूप छान स्वभावाला लागावी आणि खूप बरं वाटलं त्यांच्याकडे जाऊन. मग संध्याकाळी किल्ल्यात जायचं होतं, कारण सकाळी जायचं होतं ते कॅन्सल केलेलं आम्ही. जरा संध्याकाळी जाऊया, खूप ट्रॅफिक आणि अलिबाग पूर्ण भरलेला. मग काय खूप उशीर झालेला, त्याच्यामुळे सकाळी गेलो तर बोटीने आणि संध्याकाळी गेलो तर मस्त घोडागाडीने. तर खास करून आम्ही तिथे प्रसादासाठीच जातो. मस्तपैकी जेवलो, गरम गरम जेवण. आणि खूप लोक होती, खूप म्हणजे खूप, जाणारी तेवढीच येणारी तेवढीच. आणि हे आहे गणपतीचं मंदिर, खूप छान सजवलेलं, लाइटिंग बेटिंग भारी वाटत होती. आणि हे आहेत गणपती बाप्पा. छान बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं, आतमध्ये काय गेलो पण उशीर झालेला. पण घोडागाडी 3-4 होत्या, लगेच आम्ही घोडागाडीत बसलो. त्याच्यानंतर बीचवर थोडा वेळ थांबलो आणि हा डोंबारीचा खेळ बघितला. आणि त्याच्यानंतर कुडकुडत थंडीत घरचा रस्ता पकडला. बाय.